आपल्या महाराष्ट्राने अनेक रांगडे नाद जपले, टिकवले आणि वाढवले सुद्धा. असाच एक मातीतला नाद याच मातीने जोपासला, तो म्हणजे कुस्ती. या मातीनं मातीतल्या या खेळाला अस्सल हिरे दिले. या अस्सल हिऱ्यांमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल असं धिप्पाड व्यक्तिमत्व म्हणजेच महान मल्ल, कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी. एक एक वादळी मल्लाशी 4-4 हात करून मैदान मारणारा रणमर्द म्हणजे अस्लम काझी. आपल्या वादळी खेळीने भल्या भल्या मल्लांना कोल्हापूरचे पाणी पाजणारा अस्सल मल्ल म्हणजे अस्लम काझी. आणि लाखो कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत म्हणजे अस्लम काझी. अशीच ओळख संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला अस्लम काझी या लढवय्या मल्लाची आहे. मानाच्या 51 गदा जिंकत असंख्य किताब आपल्या नावे करत अस्लम काझी यांनी अखंड महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एक तप देश विदेशातल्या मल्लांना आसमान दाखवलं. एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यामुळेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गाजायची ती अस्लम काझी यांच्या चड्डूंच्या गुणत्कारांनी. कुस्ती सम्राट अस्लम काझी यांचा जन्म 27 मे 1983 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात झाला. कुर्डुवाडी जवळचे सापटणे हे काझी परिवाराचे मूळ गाव. वडील पैलवान सफरेद्दीन काझी तर आईचे नाव जोहराबी. मूळचे शेतकरी असणारे काझी कुटुंब हे कुस्तीचेही भारी शौकीन. त्यामुळेच अस्लम यांना घरातच कुस्तीचे बाळकडू मिळाले. वडील सफरेद्दीन व चुलते तुराब काझी हे चांगले पैलवान. त्यामुळेच त्यांचाच वारसा अस्लम यांनी पुढे चालवला. त्यांना ज्येष्ठ बंधू पैलवान नासर काझी यांचेही वेळोवेळी पाठबळ मिळाले. पुढे अस्लम काझी यांनी आपली कुस्ती कारकीर्द सुरू केली ती कोल्हापूरच्या गंगावेस तालमीतून. गुरुवर्य राम सारंग सर, वस्ताद विश्वास हरुगले आणि हिंद केसरी दीननाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सराव केला. शांत व संयमी स्वभावाच्या अस्लम काझी यांनी अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात धुमाकूळ घातला. आपल्या वादळी खेळीने भल्या भल्या मल्लांना पाणी पाजले आणि तमाम कुस्ती शौकीनांच्या हृदयावर राज्य केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत म्हणजे अस्लम असं एक समीकरणच तयार झालं होतं. 2002 सालापासून अस्लम काझी यांच्या भात्यातील बॅक थ्रो, घुटना, ढाक या डावांवरती देशातील नामवंत मल्ल चितपट झाले. त्यामुळेच अस्लम काझी यांची कुस्ती पाहायला हजारो लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून मैदानाला हजेरी लावत. एक काळ असा होता की कोल्हापूर महापौर केसरी होणारा मल्ल हा देशातील नामवंत मल्ल म्हणून ओळखला जायचा. देशातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी व्हायचे. 2005 व 2006 साली अस्लम काझी यांनी सलग 2 वर्ष तुफानी कुस्ती करत कोल्हापूर महापौर केसरी होण्याचा बहुमान पटकावला. पुढे नगर, ठाणे, मुंबई, सोलापूर, गोकुळ केसरी, अकलूज येथील त्रिमूर्ती केसरी अशा मानाच्या गदांवरती नाव कोरलं. देशातल्या अनेक मैदानात कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी यांची कुस्ती नंबर 1 ला असायची. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही गाजायची ती अस्लम काझी यांच्या शड्डूंनी. मात्र आयुष्यात महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी प्राणपणाने लढूनही वेळोवेळी नशिबाने त्यांना हुलकावणी दिली. तरीही जे जे महाराष्ट्र केसरी झाले त्या सर्वांशी 4 हात करून अस्लम काझी यांनी त्यांना आसमान दाखवलं. ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, सागर गरुड, रुबल, पाकिस्तानी पैलवान उमर, कमल सिंह यांना चितपट केलं. त्यामुळे तमाम कुस्ती शौकीनांच्या मनात त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्र केसरी अशीच आहे. कुस्तीत तब्बल 51 गदा मिळवून त्यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या कारकिर्दीत एक इतिहास निर्माण केला. या दैदिप्यमान कुस्ती कारकिर्दीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मानाचा कुस्ती सम्राट हा किताब देऊन पैलवान अस्लम काझी यांचा गौरव केला. पुढे 2011 मध्ये अस्लम काझी हे विवाहबद्ध झाले आणि त्यांनी कुस्ती खेळण्याला रामराम ठोकला. झोया, जोरा आणि मुलगा जिदान अशा 3 कळा त्यांच्या संसारवेलीवर उमलल्या. एक पर्व लाल मातीत गाजवणाऱ्या अस्लम काझी यांच्या आयुष्यात दुसरं पर्व सुरू झालं.
त्यांनी कुस्ती खेळण्यातून निवृत्ती घेतली असली तरी कुस्ती क्षेत्रातून ते कधीच निवृत्त झाले नाहीत. नवोदित मल्लांसाठी छत्रपती शिवराय कुस्ती संकुल या नावाने त्यांनी कुर्डुवाडी येथे तालीम सुरू केली. आज कुस्ती हा ध्यास आणि श्वास मानून ते नवोदित मल्लांना घडवत आहेत. आपल्या कुटुंबातील मतीन शेख, जुनेद शेख, मोईन पटेल यांनाही त्यांनी कुस्तीत तयार केलं. तसेच आपल्या तालमीत शेकडो मल्लांना कुस्तीचे धडे देण्याबरोबरच मन, मनगट आणि मेंदू सक्षम करणारी तरुण पिढी तयार करण्याचं काम ते अविरतपणे करत आहेत. त्यांनी घडवलेले मल्ल महाराष्ट्रातील कुस्तीची मैदाने गाजवत आहेत. कुस्ती सम्राट अस्लम काजी यांच्या खाणीत असेच अनेक नामवंत मल्ल घडत राहो, त्यांच्या हातून लाल मातीची सेवा घडत राहो, हीच बजरंग बलीकडे प्रार्थना आणि त्यांच्या वाटचालीस मराठी मास्टरकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.